नमस्ते, मी सायली. घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ना बेसन पेरून शिमला मिरची कशी बनवायची ती पाहणार आहोत. तर एका कढईमध्ये मी 1 चमचा इथे तेल घेतलेलं आहे आणि तेल आपण गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ना 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ते बेसन आपण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने बेसन चांगला कलर येईपर्यंत ना बेसन आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बेसन भाजलेलं अगोदरच असेल तर जास्त भाजायची गरज नाही. इथे आपलं हे बघा ना बेसनचा कलर बदललेला आहे आणि आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. खूप छान असा त्याला कलर आलेला आहे. आता मी इथे त्याच कढईमध्ये 2 चमचा तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालं ना की आपण त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. फोडणी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता बारीक करून घ्यायचा, म्हणजे त्याला कसं चांगली चव येते आणि वासही खूप छान असा येतो. म्हणून इथे मी बारीक करून कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे घालायची आहे लसूण. इथे मी 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि बारीक करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण 2 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत, ते पण घातलेले आहे. त्यानंतर आपण घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडा जास्त घालायचा आणि एकदम बारीक करून घ्यायचा आहे, जाडसर ठेवायचा नाही आहे. आणि हा चांगला तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे. त्याचा थोडासा कलर बदलला पाहिजे. कांदा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. तर आता मी इथे हा घेतला आहे मसाला, 1 चमचा घेतलेला आहे. हा आमचा घरगुती मसाला आहे. आणि त्यानंतर आपण घालायची आहे हळद. त्यानंतर आपण घालायचं आहे थोडंसं लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ. आता हे आपण छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची. इथे मी एकच शिमला मिरची घेतलेली आहे. माझ्याकडे मोठी अशी एक शिमला मिरची होती, ती घातलेली आहे. तर तुम्हाला यापेक्षा जास्त घालायचे, 1-2 मिरच्या घातले तरी चालतील. आता हे शिमला मिरचीना मी बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत, कारण लगेच शिजली पाहिजे म्हणून. आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ आपण ही सर्व झाकून ठेवायचं. म्हणजे कसं झाकून ठेवल्यावरती शिमला मिरची लगेच शिजली जाते. आणि हे आपण वाफेवरतीच फक्त शिजवणार आहोत, त्यासाठी आपण इथे 5 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे. आता आपली ना 5 मिनटं झालेली आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मी याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि ना मस्त असं ही ना आपली शिमला मिरची पण शिजलेली आहे. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. याला ना जास्त वेळ लागत नाही, फक्त 10 ते 15 मिनटात ही भाजी ना तयार होते. आणि भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर पण ही तुम्ही खाऊ शकता किंवा टिफिनला पण देऊ शकता. ही बघा इथे ना आपली ही भाजी ना तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा.